लाईट नाही मनवादानं आपल्याला पशुतुल्य जीवन दिलं आणि म्हणून आज आपण या ठिकाणी भगवान बुद्धाचा धम्मध्वज फडकवत आहोत। हे आपल्या बाबासाहेबांनी भदंत डॉक्टर हेमधम्मो महाथेरो प्राचार्य मिलिंद महाविद्यालय मुळावा शांतीनगर। आज वैशाख पौर्णिमा बावरीनगर महाविहार दाभर नांदेड इथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। हे ध्वज 84 फूट उंचीचा आहे। त्याचं मुख्य कारण की 84 फूट हे आकडा का घेण्यात आला तर भगवान बुद्धाचं जे वचन आहे ते 84,000 धर्मस्कंद आहे आणि या ध्वजावर 16 फुटाचा पंचरंगी ध्वज फडकवलेला आहे। तो धम्मध्वज म्हणून सुप्रसिद्ध आहे आणि संपूर्ण जागतिक लेवलवर बौद्धांचा हा धम्मध्वज 5 कलरमध्ये आहे। वैशाख पौर्णिमा ही 2538वी आहे। हे जे धम्माचे 5 कलर आहेत तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे यांचा सारा सरळ संबंध हे बुद्धत्वाची आहे। बुद्धत्वाशी म्हणजे काय नेमकं बोधिवृक्षाखाली बुद्ध गेला जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बसले होते तेव्हा त्यांच्या सम्यक संबोधीच्या प्राप्तीनंतर त्यांच्या उजव्या बाहूकडून डाव्या बाहूकडे पहिला बोधी आलोक गेला निळा आणि तो डावीकडे लोप पावला। नंतर दुसरा गेला तो म्हणजे पिवळा आणि तो डावीकडे लोप पावला। तिसरा बोधी आलोक गेला तो लाल, तो उजवीकडून निघाला आणि डावीकडे गेला आणि चौथा आलोक निघाला तो म्हणजे पांढरा, तो उजवीकडून निघाला आणि डावीकडे गेला आणि पाचवा आलोक निघाला तो म्हणजे नारंगी किंवा केसरी। त्यानंतर एकदाच 5 आलोक निघाले तर ही
सिद्धार्थ गौतमाला बोधिसत्वानंतर मिळालेली सम्यक संबुद्धी आहे आणि या जन्मामध्ये ते बुद्ध झाले. 10 पारमिता, उपदहा पारमिता आणि परमार्थ 10 पारमिता अशा त्यांनी 30 पारमिता पूर्ण केल्या. त्यामुळे ते सम्यक संबुद्ध झालेले आहेत. दाभड येथे बावरीनगरमध्ये आज कार्यक्रमाचे काय नियोजन आहे? या ठिकाणी आज बुद्ध जयंती साजरी होत आहे आणि महाविहार बावरीनगर इथे संध्याकाळी या ठिकाणी दीप प्रज्वलन होणार आहे. 2538 दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत. त्यानंतर धूप प्रज्वलित करण्यात येणार आहेत 2538 आणि त्यानंतर या ठिकाणी पुष्प भगवंताला अर्पण करण्यात येणार आहेत 2538. हा ऐतिहासिक प्रसंग महाविहार बावरीनगर दाभडला होणार आहे आणि हे झाल्यानंतर त्रिशरणासह अष्टशील देण्यात येणार आहे. अष्टशील हे अनमोल असं धम्म उपासक उपासिकांचं आचरणाचं पालन करायचं शील आहे. याचं महान फळ प्राप्त होते. त्यानंतर बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती संध्याकाळी होणार आहे. नंतर बुद्धपूजा पाठ व त्यानंतर धम्मदेशना आरंभ होईल. अशा प्रकारे भिक्खू संघाची इथे धम्मदेशना होणार आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.